नमस्कार मंडळी. नमस्कार. आज आपण एक जे कोंबडी विक्रेते आहेत त्या व्यावसायिकांची चर्चा करणार आहोत. आपण आहोत मांडवी येथे. काका, पहिल्यांदा आम्हाला तुमचं नाव सांगा, तुमचा परिचय द्या. संतोष पाटील. ओके. तुम्ही राहायला अंबाडीवरनं येतो. ओके. तर मांडवी येथे ही जी आता आम्हाला ही सर्व कोंबडी दिसत आहेत, किती वर्षापासून आपण कोंबडी व्यवसाय करताय? आम्ही जवळजवळ 10-12 वर्षे झालेले आहेत. ओके. कोंबडी व्यवसाय करतो आणि याच्यात बऱ्यापैकी चांगलं प्राधान्य आहे. आणि एक असा की हा स्वावलंबी लघु उद्योग आहे. घरी आपण छोटासा पोल्ट्री फार्म बनवला आणि जवळजवळ 20 ते 22 रुपयात पिल्लं विकत मिळतात. ती आणून जर पाळली आणि त्यांचं संगोपन केला तर चांगलं एक त्याच्यामध्ये व्यवसाय आहे. आणि कुठे तुम्हाला गोडाऊनमध्ये जाऊन 400-300 रुपयात काम करण्यापेक्षा हा स्वतःचा धंदा केला तर मनुष्य स्वतः स्वावलंबी बनेल ना. तुम्ही महिन्याभर पूर्ण काम कराल आणि त्याच्यावर तुमचा उदरनिर्वाह करण्यापेक्षा हा स्वतःचा धंदा आहे. आणि आपला कृषीप्रधान देश आहे. गव्हर्नमेंटने यांना प्राधान्य दिलेलं आहे. म्हणजे ज्याची इच्छा असेल त्यांनी हा धंदा करू शकता. तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतो इथे? हा रस्ता आहे जो इकडनं अंबाडी ते हा शिरसाट फाटा ते मांडवीच्या दरम्यान आहोत. बरोबर. इकडे तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतो ग्राहकांचा? इकडे प्रतिसाद असा आहे की हा इकडे MIDC एरिया असल्यामुळं इथे भरपूर कंपन्या असल्यामुळे आणि इकडे उद्योगधंदे जास्त असल्यामुळे धाबे आहेत, तर हॉटेलवाले आम्हाला इथे येतात आणि आमचा धंदा इथे होतो, चांगल्या बऱ्यापैकी होतो. असा आता आजचा जर आपण विचार केला तर काय कोंबडी आणि कोंबड्यांचा जो रेट आहे जोडीवर तो कसा आहे? हा बघा, हा जो कोंबडा आहे तो आम्ही सरासरी 400 ते 450 रुपयाला विकतो. ओके. आणि कोंबडी आहे ही 300 ते 350 रुपयाला. हे बघा, बऱ्यापैकी कोंबडी आहे. ओके. या जर कोंबड्या नेऊन पाळल्या तरी या 1 महिन्याच्या आत अंडा देणार. आणि अंड्या जर अंडा मार्केटमध्ये 15 रुपयाला अंडा जातोय. बरोबर. तर सरासरी 150 कोंबड्या पाळल्या ना तर तुम्हाला 100 अंडी दिवसाला मिळतात. म्हणजे एकंदरीत आपण इकडे हा कोंबडी विक्री तर करतोच, परंतु अंडी व्यवसाय आहे तो, म्हणजे अंडी त्याच्यातून आपण विकू शकतो. ओके. काय कशी प्रोसेस असते तुमची जेव्हा तुम्ही पिल्लं घरी आणता? त्याच्यानंतर काय मेहनत घ्यायला लागते यांच्यावर घरी? ज्यावेळी आपण पिल्लं आणतो ना त्यावेळी ती पिल्लं पर 1 दिवसाची असतात. वन डेजची. ते 1 दिवसाची पिल्ले असल्यामुळे त्यांना आपण ज्यावेळी कुठनं नगर वगैरे लांबणं येतात ना पिल्लं, त्यांना ट्रेस आलेलं असते. म्हणून त्यांना आपण पहिले गुळ पाणी द्यायचा. गुळ पाणी दिल्यावर त्यांना हलका त्यांचा जो खाद्य असतोय तो आपल्या चालणीने चालून बारके पिल्ले असतात, मग त्यांना ते पेपरावर टाकायचे. ते बऱ्यापैकी खायला लागले का त्यांना पाणी ठेवायचा. पाण्यामध्ये जी पावडर मेडिसिन असते ती मेडिकलमध्ये मिळते, ते टाकायची. कारण ते लांबणं आलेलं असल्यामुळे त्यांना ट्रेस आलेला असते. बरोबर. असा. आणि मग ते जवळजवळ पेपर खाली टाकून ठेवायचे. पेपरावर त्यांचं ते फीड टाकायचं. आणि पेपरावर टाकलं फीड ना तर 4 दिवसानंतर ते पेपर पूर्ण काढायचे. आणि मग त्यांना त्यांचे छोटे भांडे मिळतात. जे मेडिकल असतात ना पशु, तिथे ते भांडे मिळतात. तिथे ते त्यांचं खाद्य त्यांना ते भांड्यामध्ये मग ते उचलायला सवय पडते ना, माहिती पडते. आणि मग ते उचलतात. आणि मग 7 दिवसांनी त्यांना एक डोस असतो. कोंबडीला कुठल्याही प्रकारचं इंजेक्शन दिले जात नाही. हे लोकांचा खोटे एकदम भ्रम आहे. हा त्याचा डोस असतो. जसा मुलाला कसा डोस दिला जातो तसा हा त्यांचा तोंडाने टाका किंवा त्याच्या डोळ्याने द्या. बरोबर. कोंबडीला कुठल्याही प्रकारचं इंजेक्शन दिला जात नाही. बरोबर. हे लोकांनी भ्रम पसरवतात. कोंबड्याने इंजेक्शन, कोंबड्याला इंजेक्शन कुठल्याही प्रकारचं दिलं जात नाही. तो 7 दिवसांनी दिला जातोय. त्याला लासोडा म्हणून नाव आहे. आणि त्याच्यानंतर 13 ते 14 दिवसांनी एक गंबोरा म्हणून येते. तो गंबोरा 14 दिवसांनी द्यायचा. आणि मग जशी पिल्लं मोठी होणार ना तशी त्यांची जागा वाढवत जायची. बरोबर. असं दाटी नाही झाली पाहिजे म्हणून. आणि जवळजवळ 1 महिना झाला की त्यांना नेट आणून बाहेर सोडण्याचा प्रयत्न करायचा. ही जर कोंबडी बाहेर फिरली ना तर एकदम फिटनेस होतात, तंदुरुस्त होतात. आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आणि शुद्ध त्यांना हवा मिळते ना, त्याच्यामुळे ते चांगले बनतात. असं आपण पैसा वगैरे सगळ्या लोकांना व्यवसायामध्ये जरूर दिसतो, परंतु याच्या पाठीमागची जी तुमची मेहनत आहे त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? बघा, कुठलाही धंदा असू द्या, मेहनत करण्याला लाजू नये. बरोबर. असा
हा धंदा आहे ना, हा एकदम म्हणजे तुम्ही बघा, जी कोंबडी आहे तुमची, हम्म. आणून व्यवस्थित त्यांना तुम्ही बांधून ठेवा, त्यांना पाणी ठेवा, हा, आणि तुमचे कस्टमर आहेत ते तुमच्या पायाला येतील ना. बरोबर. आता तुम्ही कामाला तुम्हाला जायचं आहे, समजा तुम्हाला 400 रुपये रोज असेल, तर तुम्हाला गाडी आहे 100 रुपयाचं पेट्रोल टाकायला लागेल. बरोबर. बरोबर आहे. हा धंदा असा आहे, येऊन तुम्ही बसाच आहे, हम्म. कस्टमर येणार. कारण आता असं आहे की मच्छी झाला, मटन, चिकन, हे धंदा हा कधी पडणारा धंदा नाही. बरोबर. याला स्कोप आहे. तर दैनंदिन Market. लोकांच्या हो, जीवनामध्ये जीवनामध्ये ती गरज आहे ना. बरोबर. असा. घरून ते इथपर्यंत कोंबडी कशी पिशव्यांमध्ये हा, कसं? पिशवी, आपल्या पिशवी असतात ना, हे हा. बघा पिशवी, हा. पिशवी असते, हा. याला चेन असते. ओके. याच्यामध्ये 4 ते 5 तुम्ही पिशवी कोंबडी टाकू शकता ओके. आणि तुम्ही घेऊन येऊ शकता. आता आम्ही आंबाडीवरनं शिरसाटला यायला पूर्ण रस्ता खोदलेला आहे, बरोबर. काम चालू आहे. आम्हाला यायला कमी 2.5 तास लागतात. पण आम्ही घरनं निघताना ह्या पिशव्या आहेत, या ओल्या करायच्या हा. आणि याच्यामध्ये कोंबडी ठेवायची. ओके. तुम्ही 2 तास पण ट्रॉफिक मध्ये राहिले तरी कोंबडी थंड राहणार, कारण यातनं जी हवा जी पास होते ती थंड जाणार, बरोबर. एकदम कोल्ड. ही पिशवी, याच्यात जी हवा जाणार ती कूल जाणार. बरोबर. त्याच्यामुळे तुमचा कोंबडी दगवायचा काय सवाल येत नाही. मार्चचा महिना चालू आहे आणि पूर्ण गरमी चालू आहे. आणि या गरमीच्या मोसममध्ये आपण जर समजा सरासरी 10 कोंबडे आणि 15 कोंबडे जर आणले, तरी पूर्ण अख्ख्या दिवसामध्ये 10 कोंबडे आणि 5-6 कोंबड्या तुमच्या संपतात. म्हणजे तरी पण चला, म्हणजे आपल्याला गरमीच्या महिन्यामध्ये तरी आपला दिवस सुटतोय असा. बरोबर. आता ही छत्री आहे, उन्हाचं संरक्षण करते. करते. ऊन, वारा, पाऊस, तुम्ही तिन्ही ऋतूंमध्ये इकडे असता? येते तिन्ही ऋतू. पावसाळ्यामध्ये हो, काय? पावसाळ्यामध्ये पण आणि उन्हाळ्यामध्ये. पावसाळ्यात काय विशेष मेहनत आणि काय करावं लागतं इकडे? पावसाळ्यामध्ये जास्त काळजी घेण्याचं कारण एकच की पावसाळ्यामध्ये सतत पाऊस चालू असतोय आणि मग यांची फार कोंबडीची जोपासना करायला लागते. हा. ती पाण्याने भिजली ना का मग त्यांना थंडी लागते. बरोबर. असं जास्त ज्या दिवशी पाऊस असला त्या दिवशी मग आम्हाला सुट्टी मारायला लागते, यायचं नाही घेऊन. असं आहे. आजच्या तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल? आजच्या तरुणांना एकच संदेश आहे, ते शिक्षण आपल्या आई वडील आपल्याला शिकवत असतात, बरोबर. ते पण त्यांची इच्छा काय असते, मुलांनी माझ्या काहीतरी चांगलं करावा. स्वतःच्या पायावर उभं राहा ना. आई वडिलांचे काय इच्छा आहेत, बरोबर. ते आई वडील भाजीपाला लावित असतील, हम्म. त्यांना सुद्धा तुम्ही मदत करा, किंवा त्यांचा कुठला व्यवसाय त्यांना करा ना तुम्ही मदत. बरोबर. हा, कशाला तुम्ही त्यांना विचारण, ते त्यांचा पण वय झालेला असतो बरोबर. आणि त्यांना तुमची गरज असते मुलांची. वर्ष हा व्यवसाय करता, तुम्ही समाधानी आहात हो, याच्यामध्ये? एकदम समाधानी, बरोबर. एकदम समाधानी. आणि आपला बघा, दुसऱ्यावर स्वावलंबी राहण्यापेक्षा आपला स्वतःचा उद्योग आहे. बरोबर. आज आपल्याला कोणाकडे 2 पैसे मागण्याची गरज येत नाही. स्वतः स्वावलंबी असल्यामुळं आणि स्वतःचा एक चांगला व्यवसाय. आणि याच्यामध्ये आपल्याला रूढिंग आहे. मनुष्य पूर्ण त्यातल्या शेड्यूलमध्ये जातो, म्हणजे त्याच्यात गुंतला जातो. बरोबर. आपल्याला आता बघा, आम्ही एक सकाळी येणार, संध्याकाळी जाणार, त्याच्यामुळं आम्हाला कुठे कोणाच्या गप्पा करणे, मित्रमंडळी कोणच नाही. बरोबर. म्हणजे आपला व्यवसाय आणि आपण बस. आज आपण या संपूर्ण जो कोंबडी व्यवसाय आहे बरं. आणि ते विक्रेते आहेत, काकांशी बरं. आपण संवाद साधला, त्यांनी आपल्याला भेट दिला, नमस्कार. त्याबद्दल नमस्कार.